आपण सगळेजण ना अशा एका मातीत जन्मलेलो आहोत ज्याचा आपल्याला प्रचंड गर्व आणि अभिमान असायला पाहिजे की ज्या मातीतच एक असे सुपुत्र जन्मले ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासांमध्ये अगदी आपल्या शरीराची चाळणी झाली तरी सुद्धा आपला धर्म त्यांनी सोडला नाही. होय, मी बोलतेय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज. मंडळी, छावा हा विकी कौशल स्टारिंग हा सिनेमा येतोय 6 डिसेंबरला. सध्या सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावरती शहारे येतात जेव्हा जेव्हा छावा हा शब्द मी बोलते. आणि अजून सुद्धा तो 1.5 मिनिटांचा टीजर डोक्यात तसून तसा शाबूत छापलाय. अगदी एक ना एक मिनिट, एक ना एक सीन आपल्याला तसाच आठवतोय. आणि मला असं वाटतं की हीच एक ताकद असते. ज्या पद्धतीने या टीजरला एडिट केलंय, ज्या पद्धतीने या टीजरला प्रेझेंट केलंय, आय थिंक हॅट्स ऑफ टू द मेकर्स. आणि त्यांना ते जमलंय राव, लय तगडं जमलंय. सो आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी जसं मागच्या व्हिडिओत प्रॉमिस केलं होतं, तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं आणखीन जास्त याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि मला नक्की आता कुठल्या 3 गोष्टींची भीती आहे त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. छत्रपती श्री शिवाजी महाराज जर का माझ्यासाठी सूर्यासारखे असतील ना, तर छत्रपती श्री संभाजी महाराज हे त्याच सूर्याची तीच किरण आहे जी आज सुद्धा 400-450 वर्षांनंतर सुद्धा आपला हिंदू धर्म आपल्या सगळ्यांच्या हृदयात दडदडत्या या छातीमध्ये अगदी शाबूत ठेवून आहे. आणि मला असं वाटतं हीच ताकद आहे आपल्या या मातीची. आणि त्याच्याचमुळे एक आयुष्यात ना तुम्ही कितीही सक्सेसफुल व्हा, तुम्ही किती कुठच्याही प्रोफेशनमध्ये काम करा, पण ज्या क्षणी तुम्हाला या गोष्टीचं रिअलायझेशन होतं ना की इथून मागे या भारताच्या भूमीवर झालेल्या जितक्याही लढाया आहेत, जितकी युद्ध आहेत, ती फक्त धर्मासाठी होती, त्यावेळेला तुम्हाला महाराज हे खूप जवळचे वाटतात आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला कळतात. हा सिनेमा आपल्या सगळ्यांसाठी एक अशी गोष्ट देऊन जाणार आहे की येणाऱ्या पुढच्या पिढ्या, म्हणजे मी पिढ्या तरी फार छोटा शब्द वापरते, मला असं वाटतं की युगांपर्यंत जर हा सिनेमा, या सिनेमाच्या मेकर्सने न्याय जर दिला ना आपल्या महाराजांना, तर हा सिनेमा एक उत्तम उदाहरण म्हणून ठरू शकतो. आणि सगळ्यांना दाखवू शकतो आपण की आपल्या महाराजांमध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये किती ताकद होती. थोडंसं टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल मी आधी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मला ज्या गोष्टींची भीती आहे मी त्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. सगळ्यात आधी पर अपनी सोच जिंदा छोड़ गया. हे तुम्ही पाहिलं त्यावेळेला तुम्हाला असं कळलं का की हा अक्षय खन्ना आहे म्हणून? नाही ना. ट्रस्ट मी, ज्यावेळेला मी हे टीजर सिनेमागृहात पाहिलं मला उमजलंच नव्हतं की हा अक्षय खन्ना आहे. म्हणजे याला म्हणतात जे मेकअप, कॉस्ट्यूम आणि सेट डिपार्टमेंट जे आहे ना, त्यांना मला असं वाटतं की एक मानाचा मुजरा करायला पाहिजे. अक्षय खन्नाच्या नंतर आता मला असं वाटतं एक बेस्ट ॲक्टर तो असतो की एखादा सिनेमा बघत असताना किंवा तो ॲक्टर जर का एखाद्या व्यक्तीची, स्पेशली इतक्या मोठ्या आपल्या दैवताची ज्यावेळेला तो भूमिका पार पाडतोय ना, त्यावेळेला काहीच सेकंदानंतर आपल्याला भुरळ पडून जाते की विकी कौशल आहे आणि आपण कन्व्हिन्स होऊन जातो की हे आपले महाराज आहेत. आणि मला असं वाटतं तीच त्या कलाकाराची सगळ्यात मोठी ताकद असते. उदाहरण द्यायचं झालं तर इथून मागे बरेच बायोपिक झालेले आहेत, पण त्यातल्या त्यात जेव्हा जेव्हा शरद केळकर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसले ना, कमालीचा परफॉर्मन्स दिलेला आहे त्यांनी. आज सुद्धा ज्या वेळेला तानाजी सिनेमाचे त्यांचे काही रील्स, त्यांचे काही व्हिडिओज आपल्या डोळ्यासमोर येतात, आपल्याला अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. ही असते सच्च्या कलाकाराची ताकद. आता विकी कौशलबद्दल मी बोलतेच तर लेट मी टेल यू, या रोलसाठी विकी कौशलने तब्बल 116 किलोपर्यंत आपलं वजन वाढवलं होतं. याला म्हणतात डेडिकेशन आणि याला म्हणतात रिसर्च. आता रिसर्चबद्दल मी परत बोलते तर पुन्हा एकदा आपण मेकर्सकडे येऊया. खरं तर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं आयुष्य जर आपण पाहिलं ना, तर एक असा योद्धा, म्हणजे मी असं म्हणेन की त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची राजनीतीमधली पकड, त्यांची राष्ट्रनीती आणि सगळ्यात महत्त्वाचे माँसाहेबांचे संस्कार, म्हणजे जिजाऊ मातांचे संस्कार जे त्यांच्यावरती होते, तर त्याच्यामुळे तब्बल 15 ते 16 भाषांवर असणारं प्रभुत्व, अगदी आपल्या महाराजांची लेगसी पुढे चालवत असताना संपूर्ण आयुष्यात 127 लढाया लढलेले आपले छत्रपती श्री संभाजी महाराज एकही युद्ध हरले नव्हते. या एकही लढाई हरले नव्हते 127 लढायांपैकी. तर इतकी मोठी व्यक्ती ज्यावेळेला तुम्ही रेखाटताय ना, तुमच्यावर ऑलरेडी खूप मोठी जबाबदारी असते. आता टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर ज्या पद्धतीचं कॉस्ट्यूम, स्पेशली सिंहासनावरचा सीन, मी परत सांगते, हा सीन जेव्हा सिनेमागृहात सगळेजण बघतील ना, नाही सगळ्या जणांनी जय जयकार केला ना, तर माझं नाव मी बदलायला तयार आहे राव. कारण ज्या पद्धतीची एनर्जी आपल्याला सिनेमागृहात 6 डिसेंबरला जाणवणार आहे ना, ती यापूर्वी भारताच्या इतिहासात कुठच्याच सिनेमाला जाणवलेली नसणार आहे, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते.
सिंहासनावरचा सीन आपल्याला हे दाखवून देतो की ज्या पद्धतीचे अलंकार महाराजांच्या छातीवर आपल्याला दिसतात, ज्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स आहेत, स्पेशली तो लुक जिथे तख्तावर बसलेले आपले महाराज आपल्याकडे बघतात कॅमेऱ्याकडे, म्हणजे कमाल, टॉप नॉच. याला म्हणतात डिटेलिंग, याला म्हणतात रिसर्च. सिंहासनावर बसलेले आपले महाराज आपल्या सगळ्यांना अंगावरती शहारे तर देतातच, पण तो सुद्धा सीन तितकाच महत्वाचा आहे जिथे घोड्याच्या पायाचा सीन दाखवलाय. होय, त्या घोड्याच्या पायातली दगदगती आग, शत्रूवर सपासप दांडपट्ट्यांनी वार करत असणारे आपले 56 इंचाची छाती असलेले महाराज, आणि सगळ्यात महत्वाचं ती एक इंटेन्स जम्प. हे सगळं काही आपल्याला हाय प्रोडक्शन व्हॅल्यू दाखवतं. हे सगळं काही आपल्याला एक असं प्रॉमिस करून जातं की हा सिनेमा नक्कीच आणि नक्कीच आपल्या इतिहासाला न्याय देणारा ठरणार आहे. आता मंडळी, इतकं सगळं टेक्निकॅलिटी, या सगळ्या गोष्टी तर आपल्याला खूप 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 जास्त प्रभावित करतायत. पण आता बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. गोष्ट नंबर पहिली, आता लक्ष्मण उतेकर यांचे इथून मागचे जे सिनेमे आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यांचे सिनेमे आवडले, कारण का स्क्रीन प्ले त्यांनी लय बाप आखलेला होता. म्हणजे लुकाछुपी असू दे किंवा मिमी असू दे, तुम्हाला कुठे बोर नाही होत ते सिनेमे बघताना. आणि मला असं वाटतं की हीच एक उत्तम दिग्दर्शकाची खूण असते. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं की मला त्यांनी DM पण केलं की लक्ष्मण उतेकर हा एक वोक आणि लिबरल डिरेक्टर आहे. सो आता मला असं वाटतं की ज्या दिग्दर्शकाने या सिनेमाचा विडा उचलला आहे त्या दिग्दर्शकाकडनं फक्त मी इतकीच अपेक्षा ठेवू शकते की आपल्या छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जो 15 फेब्रुवारी 1689 पासून तर 11 मार्च 1689 पर्यंत होणारा अमानुष छळ जसाच्या तसा जर दाखवला तर खऱ्या अर्थाने इतिहासाला न्याय दिला तुम्ही, असं मी म्हणेन. किंवा संपूर्ण महाराष्ट्र काय, संपूर्ण भारत देश असं म्हणेन. कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ज्या पद्धतीचा या 40 दिवसांमध्ये महाराजांवरती अत्याचार केला त्या औरंगजेबाने, तर मला असं वाटतं की ते सगळं काही जसंच्या तसं, कारण इतिहासकारांचे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. सो तिथे त्यांचा कुठेतरी सेक्युलरिझममध्ये आडवा नाही आला पाहिजे, आणि या गोष्टीची मला पहिली भीती आहे. भीती नंबर 2 अशी की बरेचदा असं झालंय की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहास जो आहे तो थोडासा ओव्हर एक्झॅज्युरेशन करून दाखवला जातो. तर तो इथे करण्याची गरज नाही, कारण आमचे जे महाराज आहे ना, त्यांचा इतिहासच असा आहे की तो साध्या साध्या माणसाला सुद्धा घाम फुटवणारा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसा इतिहास आहे अगदी तसाच्या तसा त्यांनी दाखवायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची भीती अशी की अगेन मी तोच मुद्दा मांडते की पुष्पा 2 सुद्धा याच दिवशी रिलीज होतोय 6 डिसेंबरला. आता मागच्या व्हिडिओखाली बऱ्याच लोकांनी अशा कॉमेंट्स केलेले आहेत की गायत्री असं कसं म्हणू शकते राव, आपली पहिली चॉईस तर छावाच असणार आहे. मंडळी, हे आपल्यासाठी आहे, पायापुरता विचार मी नाही करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या पुढच्या 100,000 वर्षांसाठी एक उत्तम उदाहरण ठरणारा असणार आहे. त्याच्याचमुळे माझी इच्छा आहे की हा सिनेमा पॅन इंडियाच नाही पण वर्ल्ड वाईड त्याला तितका मोठा रिस्पॉन्स मिळावा. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, लेट्स बी प्रॅक्टिकल, पुष्पा 2ची फॅन फॉलोइंग एक वेगळी ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, कारण छत्रपती संभाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नाही आहेत, हे संपूर्ण हिंदू धर्माचे आहेत, हिंदुत्वाचे आहेत. आणि त्याच्याचमुळे संपूर्ण हिंदुस्थानातल्या सगळ्या लोकांना उत्तमरित्या हा सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचवावा. त्याच्यासाठी मी ती खंत व्यक्त केली होती की किमान पुष्पा 2च्या मेकर्सने माघार घ्यावी, पुढे किंवा मागे 15 दिवसांचा एक गॅप ठेवत त्यांनी त्यांचा सिनेमा रिलीज करावा. बाकी येस, विकी कौशलच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवरती माझा 1000% विश्वास आहे, कारण तौबा तौबा निवळ या एका गाण्याच्या स्टेपच्या बळावर राव त्याने बॅड न्यूज सारख्या सिनेमाला हाऊसफुलच्या पाट्या लावल्या. हुसन तेरा तौबा 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 हुसन तेरा. नाही म्हणजे आय अग्री की तो सिनेमा नव्या जनरेशनचा होता आणि निब्बा सगळे थिएटर्सला आले होते. पण मंडळी तरी सुद्धा मान्य करता की नाही की त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीज आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीज लई तगड्या असतात. आणि त्याच्याचमुळे तुम्ही आता बघत असाल की सगळ्या माध्यमांमध्ये सध्या विकी कौशलच आपल्याला दिसतोय, आणि या सिनेमाचं प्रमोशन त्याने आत्तापासून सुरू केलंय. हेच असतं अस्सल प्रमोशन. सो येस, AR रहमानचं म्युझिक आहे, सगळं काही उत्तमरित्या जुळून आलेलं आहे. आता बघूया नक्की या सिनेमाचं ट्रेलर कधी येतंय. बाकी तुमचं काय मत आहे माझ्या या संपूर्ण व्हिडिओबद्दल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि हो, किती जण पुष्पा 2 साठी वोट करताय त्यांनी मला कॉमेंट सेक्शनला कळवा. किती जण छावाला फर्स्ट डे फर्स्ट शो जाणार त्यांनी मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को छावा.